आताची सर्वात मोठी बातमी, शिंदेकडे गेलेले सर्व बंडखोर खासदार लवकरच अपात्र होणार, कोर्टाने दिला सर्वात मोठा निकाल. नेमकं काय घडलं? महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आज एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातून आलेल्या नव्या निकालामुळे शिवसेना शिंदे गटातील बंडखोर खासदारांवर मोठी टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोर्टाच्या निरीक्षणानुसार हे बंडखोर खासदार लवकरच अपात्र होऊ शकतात. ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. तर चला आता या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊ. सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं की 2022 मध्ये शिवसेना पक्षात जे बंड झालं त्यात सहभागी झालेले आमदार आणि 6 खासदारांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित आहेत. कोर्टाने म्हटले आहे की पक्षाच्या मूलभूत तत्वांविरुद्ध आणि पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यास असे आमदार आणि खासदार लवकरच अपात्र ठरू शकतात. यामुळे एकनाथ शिंदे गटातील अनेक खासदारांच्या राजकीय भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या प्रकरणाची सुरुवात 2022च्या जून महिन्यात झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही आमदार आणि सध्या काही खासदारांनी पक्षात फूट पाडली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केले. पण आता सर्वोच्च न्यायालयाने या बंडखोरीला घटनात्मक दृष्ट्या चुकीचे ठरवत पक्षविरोधी कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे. तर कोर्टाचा अंतिम निर्णय बंडखोरीविरोधात गेला तर त्यांना लोकसभा किंवा विधानसभेतील सदस्यत्व गमावे लागू शकते आणि याचा थेट परिणाम शिंदे गटाच्या संख्याबळावर होईल आणि महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडू शकतात. सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे. कोर्टाने पक्षाच्या घटनात्मक अधिकारांबाबतही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. बंडखोर खासदारांनी पक्षाची ओळख आणि ध्येय यांना धरून राहणे आवश्यक होते, असे कोर्टाने सांगितले. या विकासानंतर उद्धव ठाकरे गटाकडून जलद प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी याला न्यायाची विजय असं म्हटले आहे आणि बंडखोराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तर शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गटातील नेते आणि खासदार या निकालावर चर्चा करत आहेत. राजकीय विश्लेषक सांगत आहे की जर बंडखोर खासदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. आगामी निवडणुका, सत्ता स्थिरता आणि पक्षातील अंतर्गत संघर्ष यावर मोठा प्रभाव पडणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे राज्याच्या भविष्यातील विकास कामे, धोरणे आणि स्थिर सरकार यावर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, राजकारण नेहमी अनपेक्षित वळण घेत असते. आज कोर्टाने जे संकेत दिले आहेत ते भविष्यात मोठे राजकीय भूकंप घडवू शकतात. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? बंडखोर खासदार अपात्र होऊ शकतात का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.